नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काल आलेल्या एका बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं, की एक अमेरिकन आणि 6 युक्रेनियन भारताच्या भूमीवर पकडले गेले. म्हणजे ते सगळेजण भारत सोडून जाण्याच्या तयारीत होते. त्याच्यापैकी एक जण दिल्लीमध्ये, लखनौमध्ये आणि कलकत्त्यामध्ये अशा प्रकारे पकडले गेलेली ह्या लोकांनी एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला. कारण त्यांची नॅशनॅलिटी महत्वाची होती. म्हणजे एक अमेरिकन आपल्या भूमीवर पकडला जातो आणि तो कशासाठी पकडला जातो? तर अर्थातच बेकायदेशीर अशी कृत्य करण्यामध्ये. हे 6 जण, 6 युक्रेनी आणि त्यांचा कदाचित असलेला मालक म्हणजे एका तो स्वतः एक कंपनी चालवत होता आणि त्या कंपनीतर्फे त्यांनी कदाचित या 6 जणांना आपल्या नोकरीत घेतलं असेल किंवा काही प्रकारचं कामासाठी असलेलं कंत्राट त्यांना दिलं असेल. अशा पद्धतीने हे सगळे एकत्र काम करत होते. ते भारतामध्ये कसे आले? त्यांना व्हिसा कसा मिळाला? हे एक प्रकरण अत्यंत कोड्याचं आहे. कारण त्यांच्यापैकी काही जणांची जी बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी जी आहे, ती अतिशय संशयास्पद आहे. तिथून पुढे भारतामध्ये आल्यानंतर हे लोक गेले मिझोरममध्ये. मिझोरममधून त्यांनी म्यानमारमध्ये प्रवेश मिळवला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती सीमावर्ती तो जो भाग आहे, तो सगळा अतिशय डोंगराळ आहे, घनदाट जंगलं आहेत आणि तिथून कुंपणं कुठेही फारशी घातली गेलेली नाहीयेत. त्यामुळे अशा प्रकारची ये-जा तर स्थानिक लोक सुद्धा करत असतात. त्याच्यात ह्या लोकांनी सीमा क्रॉस ओव्हर करून म्यानमारमध्ये ते 50 किलोमीटर आतपर्यंत गेले. तिथे एक त्यांनी ट्रेनिंग कॅम्प घेतला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये असं आता सांगितलं जातंय, की तिथले जे एथनिक आर्म्ड ग्रुप्स अमेरिकन लोक जे आहेत ना, ते नवे-नवे शब्द काढण्यामध्ये पटाईत आहेत. एथनिक आर्म्ड ग्रुप्स म्हणजे थोडक्यात काही नाही, सशस्त्र बंडखोर मंडळी आहेत आणि ही मंडळी कोण आहेत? तर मणिपूर आणि मिझोरममध्ये ज्यांनी हैदोस घातलेला आहे आणि जिथे अशांततेचं वातावरण तयार झालेलं आहे, असे कुकी, झो आणि इतर नॅशनॅलिटीचे जे लोक आहेत, ते सशस्त्र बंडाची तयारी म्यानमारच्या भूमीवर राहून करत असतात. या सगळ्यांना तिथे एक ख्रिश्चन राज्य बनवायचं आहे. ह्याची पूर्वकल्पना आपल्याला बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेली होती आणि ती जाहीररित्या पण त्यांनी सूचना ती सांगितलेली होती आणि याच्यामध्ये असं ख्रिश्चन राज्य प्रस्थापित करण्यात अमेरिकेला स्वारस्य आहे, हेही त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा अशा प्रकारे ह्या बंडखोर जे गट आहेत, त्यांना एक प्रकारे उत्तेजन द्यायचं, प्रेरणा द्यायची, पैसा पुरवायचा, शस्त्रास्त्र पुरवायची. इतकंच नाही तर त्यांना प्रशिक्षण द्यायचं. ह्या सगळा जो ग्रुप होता त्यांचं ध्येय एकच होतं, की या गटाला ड्रोन्सचं प्रात्यक्षिक दाखवायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं. ड्रोन कसे वापरायचे, त्याची असेंबली कशी करायची, वगैरे, वगैरे ट्रेनिंगसाठी ही मंडळी आली होती. युक्रेनमधले जे 6 होते ते त्याच्यातले कदाचित तंत्रज्ञान समजणारे लोक असतील. मॅथ्यू व्हॅन डायक हा जो अमेरिकन पकडला गेला, त्याची बॅकग्राऊंड अतिशय रंजक आहे आणि हा इसम जो आहे तो एक कंपनी चालवत होता. अ, काहीतरी सन्स ऑफ लिबर्टी वगैरे असं नाव आहे त्याचं. सोली नाव आहे कंपनीचं आणि त्यातर्फे तो स्वतःहून म्हणजे तो व्हिडिओ पण बनवायचा आणि आत्मप्रौढीने सांगत होता, की मी कसे लोकांना प्रशिक्षण देतो. हा इसम जो आहे तो बघितला गेला लिबियामध्ये जेव्हा गदाफीची राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो तिथे होता. तो सीरियामध्ये होता. आत्ता जेव्हा सीरियामध्ये सुद्धा राजवट बदलण्याचा प्रकार झाला, तिथे देखील त्यांनी अशाच पद्धतीचं आर्म ट्रेनिंग आपण कसं लोकांना देतो आणि त्यांना तयार करतो, ह्याची आत्मप्रौढी मिरवताना मनुष्य दिसतो. त्याही पेक्षा महत्वाचं असं, की तो तेहरीर चौकामध्ये जे आंदोलन झालेलं होतं इजिप्तमध्ये 2011 साली, तिथेही हा मॅथ्यू व्हॅन डायक होता, अशा पद्धतीचे रिपोर्ट आलेले आहेत. अर्थात हे जे रिपोर्ट्स असतात त्याची शहानिशा करणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण हे जे तहरीर चौकामध्ये हा गेला, ती घटना ऐकल्यानंतर मला पुन्हा एकदा हे झालं. परत एकदा लक्ष कुठे गेलं म्हणजे मी आता ही अरेस्ट जी आहे त्याची घोषणा काल केली गेली. काल म्हणजे
आज 18 तारीख आहे, 17 तारखेला ही बातमी आली की यांना अरेस्ट करून कोर्टासमोर सादर केलंय आणि त्यांना आता कोठडी मिळालेली आहे म्हणून. पण मुळात त्यांना अटक झाली ती शुक्रवारीच झालेली होती, म्हणजे 13 मार्चला अटक झालेली आहे. त्यानंतर त्यांना पेश करण्यात आलं ते कोर्टासमोर. तेव्हा 13 मार्चला हे सगळं होतं. आणि मग तिथून घटनाक्रम कसा वेगाने बदलत जातो ते आपल्या लक्षात येतं. त्याच्या आधी मित्रांनो 2 महत्त्वाच्या घटना मी तुम्हाला इजिप्त, लिबिया, सीरिया यांची नावं उगाचच घेतलेली नाहीयेत हे लक्षात घ्या. आणि इजिप्तचं नाव अधिक महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारच्या ज्या कारवाया ह्या ज्या मिझोरम आणि म्यानमारच्या बॉर्डरवरून मणिपूरचा कुकी लँड वगैरे आपण सगळं ऐकलेलं आहे. असेच सगळे प्रयत्न हे लडाखच्या भागात चाललेले आहेत आपल्याला माहिती आहे. कारण लडाख जो आहे तो भारतात राहू नये म्हणून काही लोक प्रयत्न करतायत. त्याच्या मागे अर्थातच अमेरिकेचं सध्या क्रिटिकल मिनरल्स चं जे खूळ भरलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये, ते खूळ नाहीये, त्यालाही काही रिझनेबिलिटी आहे. ती आपण कधीतरी बघू. तेव्हा त्याच्यावरती कब्जा मिळवायचा तर लडाखची भूमी अत्यंत महत्वाची आहे आणि लडाखची भूमी अमेरिकेला दुसऱ्या कारणासाठी महत्वाची आहे. त्याचा जो तिबेटशी असलेला संबंध आहे त्याच्यासाठी सुद्धा अमेरिकेला लडाखची भूमी महत्वाची वाटत असेल. तेव्हा लडाख मधल्या चाललेल्या कारवाया असतील, या मिझोरम कुकीलँडच्या संदर्भातल्या कारवाया असतील, ह्या सगळ्या कारवाया ह्याच्याशी संबंधित असलेला हा एक अमेरिकन आणि 6 युक्रेनियन हे भारताच्या भूमीवर 13 मार्चला पकडले जातात आणि त्यानंतर 17 मार्चला आपल्याला ती बातमी सांगितली जाते. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये अजून 2 गोष्टी घडल्या आणि ज्याची तुम्हाला कदाचित सांगड आहे का नाही आपण सांगू शकत नाही. म्हणजे हा जो मॅथ्यू व्हॅन आहे हे आणि हे 6 युक्रेनियन हे सुखैनैव भारतात आले. त्यांनी तिथून ते मिझोराममध्ये गेले. त्यानंतर तिथे एक विशिष्ट परमिट लागतं. ते परमिट न घेताच ते त्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये पण गेले. तिथून मग ते म्यानमारमध्ये गेले, प्रशिक्षण देऊन परत आले. या सगळ्यामध्ये कालावधी किती गेला हे अजूनपर्यंत वर्तमानपत्रांनी जाहीर केलेलं नाहीये. म्हणजे नेमक्या कुठच्या दिवशी मॅथ्यू व्हॅन भारतामध्ये आला मुळात किंवा हे 6 युक्रेनियन आले हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे असं मला वाटतं. तर म्हणजे हा जो काळ आपण जर का बघितला तर हा काळ कमीत कमी 8 ते 10 दिवसाचा असावा. कमीत कमी किती असू शकेल, 3-4 दिवसाचा सुद्धा असेल. म्हणजे प्रशिक्षण देऊन तो परत आले. किती दिवसाचं आहे, काय आहे त्याच्याबद्दल अगदी पिन पॉइंटेडली काही सांगता येणार नाही. परंतु त्याच्या आगाऊ सूचना मात्र सरकारकडे निश्चित असणार की ही मंडळी इथे येणार आहेत आणि काही ना काही कारवाया करणार आहेत. त्यांना पूर्णपणे ती घटनाक्रम घडू दिलेला आहे हे लक्षात घ्या. असंच काही नाहीये की लास्ट मिनिटला सरकारला कळलं आणि त्यांना अटक झालेली आहे असं मला वाटत नाही. यांना भारतात येऊ दिलं, तिथून त्यांना मिझोराम पर्यंत जाऊ दिलं, तिथून त्यांना म्यानमार पर्यंत जाऊन ते परत आले आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. ही बाब महत्वाची आहे कारण संपूर्ण घटनाक्रम जो आहे त्याचे पुरावे हातात आले आणि त्यानंतर त्यांना अरेस्ट झालेली आहे. तेव्हा आताची जी अरेस्ट आहे ती बियॉन्ड डाऊट असणार आहे. पुरावे हातात असल्याशिवाय सरकारने कामगिरी केलेली नाही त्यांना अटक करण्याची. हा माझा समज आहे. अर्थात त्याचे जे पुष्टीकरण आहे ना ते हळूहळू पुढे पुढे येत जाईल ह्याच्यातून. पण हा घटनाक्रम तुम्हाला जर का लॉजिकल वाटत असेल तर आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. त्याच्या आधी 2 घटना मात्र घडलेल्या आहेत आणि त्या घटना आपल्याला विसरता येत नाहीत. त्यातली एक घटना घडली आहे ती अशी की 27 फेब्रुवारीला दिल्लीचे माजी चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली. अर्थात ही सुटका कोर्टाने केलेली आहे. त्यानंतर साधारण 2 आठवड्यामध्ये सोनम वांगचुक यांची सुद्धा सुटका कोर्टातून केली गेलेली आहे. कितीला? 14 मार्चला. 27 फेब्रुवारी 14 मार्च 2 आठवड्यामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये इराण युद्ध सुरू झालंय आणि मग ही गँग पकडली गेली.
तर ह्या सगळ्याचा काही अर्थ आहे का? केजरीवाल हे उदयाला कुठून आले? 2011 साली इथे जे आंदोलन झालं, दिल्लीमध्ये फार मोठं आंदोलन उभारलं गेलं. इंडिया अगेन्स्ट करप्शन, आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे महारथी सामील झालेले होते. आपले महाराष्ट्रातले अण्णा हजारे सुद्धा त्याच्यामध्ये होते. तो सगळा माहोल आठवून बघा. ते सगळं कसं आयोजित केलं गेलं. केजरीवालांवरती अनेक आरोप झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या परकीय संस्थांची, देशांची मदत घेतली गेली, हेही थोडंसं आठवून बघा. केजरीवाल यांचं जे आंदोलन भारतामध्ये झालं, तसंच्या तसंच आंदोलन इजिप्तमध्ये झालेलं होतं. कैरो शहरामधल्या तेहरीर चौकामध्ये इजिप्तची जनता एकत्र झाली आणि तिथे आंदोलन झालेलं होतं आणि तिथे मात्र सत्ता उलथून पडली. दिल्लीमध्ये तशी पडली नाही, कारण भारताचा एकंदरीत स्वभाव वेगळा आहे. पण युपीएला सत्ता तर गमवावी लागली त्याच्यानंतर. म्हणजे जी काही लोकप्रियता त्यांची घटली, ती त्या आंदोलनाने त्याला हातभार लावला असं आपण जरूर म्हणू शकतो. मग तहरीर चौकामध्ये हजर असलेला मॅथ्यू हँडाईट याला अटक होते. केजरीवालची सुटका होते. लडाखमध्ये अमेरिका नाक खुपसते. कुकीलँड किंवा काय तो ख्रिश्चन राज्य तयार करायचं, तिथे नाक खुपसते. सोनम वांगचुक सुटतात. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे त्या दोघांना सोडून एक गुडविल मिळवलं गेलं का? आणि मग त्या गुडविल वरती उकळतं पाणी सोडलं की काय ह्या 7 जणांच्या अटकेने? ही माझ्या मनामधली शंका आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल की हवेतली शंका आहे, तर मी मान्य करेन. कारण मी काही मोठी आतल्या गोटातल्या बातम्या काढणारी नाहीये. मी एक सामान्य नागरिक आहे. जे काही मीडियामध्ये प्रसिद्ध होतं त्याचा एक घटनावार साखळीने मांडून त्याचा विचार करायचा प्रयत्न फक्त करते. पण हे सगळं जे आहे, हा घटनाक्रम जो आहे, तो मला विशेषतः तेव्हाही पटला नव्हता, ज्या पद्धतीत केजरीवालांची सुटका झाली. 2 आठवड्यामध्ये वांगचूक सुटले आणि त्याचा खूप काही मोठा गवगवा झालेला तुम्हाला दिसला नाही. लक्षात घ्या, माध्यमांनी फार मोठं उदात्तीकरण केलंय, गौरवीकरण केलंय असं दिसलं नाही. सगळं एव्हरीथिंग वॉज अंडर कंट्रोल. सगळं कंट्रोलमध्ये होतं. म्हणजेच या घटना जेव्हा घडत होत्या, तेव्हा सरकारला माहिती होतं का आपण काय पावलं उचलणार आहोत ते? हा प्रश्न होता. अतिशय. आणि त्याच्या जोडीला मी तो जो व्हिडिओ केलाय, की एक प्रकारे गॅस आयात होऊ शकत नाही. त्या निमित्ताने आतमध्ये अस्वस्थता निर्माण करायची, असंतोष निर्माण करायचा आणि मग एखादं आंदोलन सुरू करता येईल का त्याची चाचपणी करायची, खोट्या बतावण्या करायच्या आणि अशा प्रकारे, आणि तिथून जहाजांना सोडायचं नाही, इथून ही तयारी. हे सगळं काय दर्शवतं? हा खूप मोठा प्रश्न आहे. अतिशय मोठा प्रश्न आहे आणि ह्याला जोडून मी आता आणखी एक व्हिडिओ करणार आहे. त्याचं व्यासपीठ म्हणा, कार्यक्षेत्र म्हणा, बिलकुल भारतामध्ये नाहीये. बिलकुल नाही भारतामध्ये. ते आहे इस्रायल, इराण, रशियामध्ये. पण दिशा कशा एक असतात, त्याचं हे खूप मोठं उदाहरण होऊ शकणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.